Hello students, within advanced web designing we have studied lots of concept related to web page creation within HTML and HTML5. In advanced web designing today we are study with new concept which is image map in HTML5. How to map image on HTML5 is the topic for today's discussion. So basically what is mean by image map, let us see. So an image with multiple hyperlinks is called an image map. Means if one image having different types of hyperlinks, then it is called as a image map. Basically image map is used to connect links to different region on the web page, and image map is created by making certain regions on an image clickable. These clickable regions are called as hotspot. बेसिकली इमेज मॅप जेव्हा आपण क्रिएट करतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर इमेजमध्ये डिफरंट टाईप्सच्या लिंक्स असतात आणि त्या लिंक थ्रू आपण वेगळ्या वेगळ्या वेब पेजेसला इंटरॅक्ट होत असतो. सो जे पण क्लिकेबल एरियाज असतात इमेजमध्ये त्याला काय म्हणतात, हॉटस्पॉट्स म्हणतात. इमेज मॅप क्रिएट करताना किंवा इमेज मॅप यूज करण्याचे दोन वेत, एक म्हणजे क्लायंट साईड इमेज मॅप आणि दुसरं म्हणजे सर्व्हर साईड इमेज मॅप. आपण दोन्ही साईडने इमेजला मॅप करू शकतो. तर बेसिकली व्हॉट इज मीन बाय इमेज मॅप, an image with multiple hyperlinks is called as a image map. ठीक आहे. सो आता इथं तुम्हाला मी हाऊ टू मॅप और व्हॉट इज मीन बाय इमेज मॅप ह्याच्याशी रिलेटेड एक आउटपुट विंडो दाखवली आहे. तर बघा ह्या पर्टिक्युलर स्क्रीनवरती हा जो सर्कल दिसतोय तो मॅप्ड एरिया आहे इमेज मॅपचा, की ह्या पर्टिक्युलर सर्कलमध्ये तुम्ही कुठेही क्लिक केलं तरी पण तो त्या पर्टिक्युलर वेब पेजला किंवा त्या पर्टिक्युलर लिंकला रिडायरेक्ट होतो आणि आपल्याला एक नवीन पेज ओपन होतं. ह्या पर्टिक्युलर रिजनमध्ये तुम्ही जो पण URL टाईप केला असेल त्या पर्टिक्युलर वेब पेजला तुमचं हा पर्टिक्युलर इमेज रिजन तुम्हाला घेऊन जातो. ठीक आहे. हे मी तुम्हाला समजावं की हाऊ टू मॅप इमेज एरिया और हाऊ टू मॅप इमेजेस ऑन वेब पेज ह्याच्यासाठी हे एक्झाम्पल दिलेले. इथे सर्कल आहे बघा, त्या सर्कलमध्ये तुम्ही कुठेही क्लिक केलं तरी पण तुम्ही पर्टिक्युलर पेजला किंवा पर्टिक्युलर लिंकला रिडायरेक्ट व्हाल. ठीक आहे. सो बेसिकली इमेज मॅपचे आता आपण टाईप्स बघणार आहोत. देअर आर 2 टाईप्स ऑफ इमेज मॅप which is client side image map and server side image map. बोथ वेने आपण इमेज मॅप करू शकतो. वन इज क्लायंट साईड आणि सेकंड इज सर्व्हर साईड. बट विदिन आवर सिलेबस वी विल हॅव ओनली क्लायंट साईड इमेज मॅप. म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये ह्या वर्षी फक्त काय आहे, क्लायंट साईड इमेज मॅप. हाऊ टू मॅप इमेज ऑन क्लायंट साईड. का हे तुम्हाला क्लायंट साईड आहे तर सर्व्हर साईडच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या डेव्हलपर साईडला होत असतात. क्लायंट साईडच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या जस्ट युजर साईडला होत असतात आणि आपल्याला इझिली पडतं की हाऊ टू क्रिएट अ युजर साईड प्रोग्राम. जर आपल्याला एखादी गोष्ट सर्व्हर साईडला करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सर्व्हरवरती ती ॲक्टिव्हिटी पोस्ट करावी लागते. म्हणून आपल्या सिलेबसमध्ये फक्त क्लायंट साईड इमेज मॅप दिलेला आहे. ठीक आहे. So the tag used to define client side image map. There are various type of tag which is used to create a client side image map. आता त्याच्यामध्ये खूप सारे टॅग्स आहेत की ज्यांचा यूज करून आपण क्लायंट साईड इमेज मॅप क्रिएट करू शकतो. त्याच्यातला पहिला टॅग आपल्याला बघायचा आहे विच इज IMG. लास्ट इयरला आपण हा टॅग पाहिला होता बघा. इट इज यूज टू इन्सर्ट अन इमेज ऑन द वेब पेज. वेब पेजवरती जर तुम्हाला इमेज इन्सर्ट करायची असेल तर आपण टॅग वापरतो IMG. ठीक आहे. अगेन इट इज अ एम्प्टी टॅग, त्याला क्लोजिंग टॅग नसतो. टू क्रिएट अ क्लायंट साईड इमेज मॅप, use map attribute of IMG is used with value which is preceded with a hash symbol. This is the most important statement with a hash symbol, and we use the use map attribute of IMG tag. There is one attribute of IMG tag which is use map
and we use this useMap attribute with hash symbol. The useMap attribute act as a pointer which indicates that the image is a client side image map. म्हणजे जो तो सर्कल दिसत होता त्या सर्कलला इंडिकेट करण्यासाठी आपण useMap attribute वापरतो. सो बेसिकली useMap attribute हा पॉइंटरचं काम करतो ते रिजन आयडेंटिफाय करण्यासाठी विदिन क्लायंट साईड इमेज मॅप. तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, टू क्रिएट अ क्लायंट साईड इमेज मॅप वी यूज अ IMG टॅग and there is a one attribute of IMG tag which is known as a useMap which preceded with hash symbol. ठीक आहे. सो बेसिकली ज्यावेळेस आपण क्लायंट साईड इमेज मॅप क्रिएट करतो तिथे नंबर ऑफ टॅग्स वापरावे लागतात. फर्स्ट टॅग आपण पाहिला IMG, सेकंड टॅग वापरायचा आहे विच इज कॉल्ड ॲज अ मॅप. It has only one attribute name. It specifies name of the image used for client side image map. The value of a name attribute is value specified within useMap attribute. म्हणजे तुम्हाला मॅप टॅग वापरायचा आहे कशाशी रिलेटेड, इमेज मॅप करण्याशी रिलेटेड. तर त्या मॅप टॅगचा एकच ॲट्रिब्यूट आहे की ज्याला नेम म्हणतात आणि त्या नेमला जी व्हॅल्यू द्यायची आहे ती नेम ही व्हॅल्यू काय असणार आहे, यूजमॅप ॲट्रिब्यूटमध्ये आपण जे हॅश सिम्बॉलने व्हॅल्यू देऊ तेच व्हॅल्यू आपल्याला नेम ॲट्रिब्यूटमध्ये यूज करायची. आता हा मॅप टॅगचा यूज तुम्हाला एक्झाम्पल पुढं आहे त्या एक्झाम्पलमध्ये व्यवस्थित समजेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मॅप टॅगला एक ॲट्रिब्यूट असतो नेम जो की यूजमॅप ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू यूज करतो. थर्ड ॲट्रिब्यूट, मोस्ट इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट रिलेटेड टू क्लायंट साईड मोस्ट इम्पॉर्टंट टॅग रिलेटेड टू क्लायंट साईड इमेज मॅप इज एरिया. सो एरिया टॅगचा यूज करून आपण त्याचे क्लिकेबल रिजन्स फाइंड आउट करतो की जे आपल्याला ऑक्युपाय करायचे. सो इट डिफाईन्स स्पेसिफिक क्लिकेबल रिजन्स. अ गिवन मॅप इलेमेंट can be contain multiple area element within it. Area is a singular tag and map is a pair tag. म्हणजेच काय, मॅप टॅगला तुम्हाला ओपनिंग क्लोजिंग असेल तो कंटेनर टॅग असेल आणि एरिया हा एम्प्टी किंवा विदाउट क्लोजिंग टॅग असेल. ठीक आहे. सो एरिया टॅगचा यूज काय आहे, क्लिकेबल रिजन जे असतात ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण एरिया टॅगचा यूज करतो. सो एका मॅप टॅगमध्ये मल्टिपल एरिया टॅग आपण यूज करू शकतो. ठीक आहे. सो बेसिकली हे 3 टॅग आहेत की ज्यांचा यूज करून आपण क्लायंट साईड इमेज मॅप करतो. पहिला म्हणजे IMG, दुसरा म्हणजे मॅप आणि तिसरा म्हणजे एरिया टॅग. ठीक आहे. सो आता ॲट्रिब्यूट ऑफ एरिया टॅग. आता एरिया टॅगचे खूप सारे ॲट्रिब्यूट्स आपल्याला यूज करावे लागतात टू क्रिएट अ क्लायंट साईड इमेज मॅप. तुम्ही बघितलं असेल की इमेज टॅगला एक ॲट्रिब्यूट कंपल्सरी आहे जो की यूज मॅप आहे. मॅप टॅगला एक ॲट्रिब्यूट आहे ज्याला नेम म्हणतात आणि एरिया टॅगचे मल्टिपल ॲट्रिब्यूट्स आहेत की ज्यांचा यूज करून आपण क्लायंट साईड इमेज मॅप क्रिएट करतो. सो बेसिकली फर्स्ट ॲट्रिब्यूट ऑफ एरिया टॅग इज href. href ॲट्रिब्यूटचा यूज काय, डिफाईन्स द URL टू विच द क्लिकेबल रिजन विदिन द इमेज मॅप नेव्हिगेट्स. म्हणजे hrefमध्ये आपण अशा वेब पेजचा URL देतो की त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वेब पेजला रिडायरेक्ट व्हाल. जसं की आपण ए टॅग वापरत होतो, href abc.html. मग मी ज्यावेळेस त्या एमध्ये जो पण वर्ड असेल लाईक नेक्स्ट, ओके त्याच्यावरती क्लिक करेल तेव्हा मला नवीन पेजला रिडायरेक्ट होता येत होतं. सेम hrefचा यूज आहे. hrefमध्ये जो पण तुम्ही URL द्याल त्याच्या थ्रू आपण न्यू पेजला रिडायरेक्ट होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे एरिया टॅगचा की ज्याला शेप म्हणतात. कुठल्या शेपमध्ये तुम्हाला इमेज मॅप क्रिएट करायचे, इट इज रिलेटेड टू शेप ॲट्रिब्यूट. शेप ॲट्रिब्यूट हॅविंग 3 व्हॅल्यू विच इज मोस्ट इम्पॉर्टंट लाईक रेक्ट, सर्कल अँड पॉली. ठीक आहे. शेप ॲट्रिब्यूटच्या 3 व्हॅल्यू आहेत ज्यांना म्हणतात रेक्ट, सर्कल आणि पॉली. ठीक आहे. रेक्ट स्टँड्स फॉर रेक्टँगल, पॉली स्टँड्स फॉर पॉलिगॉन. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की शेप ॲट्रिब्यूट ऑफ एरिया टॅग हॅविंग डॅश डॅश व्हॅल्यूज. सो रेक्ट, सर्कल आणि पॉली 3 चॉईस क्वेश्चन आहे हा
की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 3 व्हॅल्यू आयडेंटिफाय करायच्यात. कधी कधी ऑप्शनमध्ये पूर्ण रेक्टँगल दिलं जातं, पॉलिगॉन दिलं जातं, सो ते चुकीचे आउटपुट आहेत किंवा चुकीचे कन्सेप्ट आहेत. कंपल्सरी RECT आणि POLY वापरायचे की ज्याच्या थ्रू आपण त्या शेप ॲट्रिब्यूटला डिफाईन करतो. जर तुम्ही सर्कल शेपमध्ये दिलं तर तिथं सर्कल येईल, रेक्ट दिलं तर रेक्टँगल येईल आणि पॉली दिले तर पॉलिगॉनचा शेप क्रिएट होईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण शेप ॲट्रिब्यूट देऊ शकतो. नेक्स्ट ॲट्रिब्यूट आपल्याला बघायचं आहे विच इज अल्ट. अल्ट ॲट्रिब्यूटचा यूज तुम्ही अगेन IMG टॅगमध्ये लास्ट इयरला बघितले. स्पेसिफाईज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट क्लिकेबल एरिया. इट इज द अल्टरनेटिव्ह टेक्स्ट टू द क्लिकेबल रिजन. म्हणजे जसं की आपण लास्ट इयरला पाहिलं होतं, जेव्हा तुमचा इमेजवरती कर्सर जात होता तेव्हा अल्टरनेटिव्ह टेक्स्ट डिस्प्ले होत होतं. सेम लाईक दॅट तुमचा क्लिकेबल रिजनवरती कर्सर गेला की तिथं तुम्हाला जे पण तुम्ही अल्ट टॅगमध्ये डिस्क्रिप्शन ॲड केलेलं आहे ते तुम्हाला डिस्प्ले होईल विथ द हेल्प ऑफ अल्ट ॲट्रिब्यूट. ठीक आहे. सो आणि लास्ट ॲट्रिब्यूट आहे एरिया टॅगचा की ज्याला म्हणतात कॉर्ड्स. COORDS chords specifies coordinates of the clickable region on the image map. आता मी शेप ॲट्रिब्यूटच्या व्हॅल्यू सांगितल्या होत्या लाईक रेक्ट, सर्कल आणि पॉली. त्याच तिन्ही व्हॅल्यूला आपल्याला कोऑर्डिनेट्स द्यावे लागतात आणि त्याच्या थ्रू तो पर्टिक्युलर शेप आपल्या वेब पेजवरती डिस्प्ले होतो. लाईक फर्स्ट बघा रेक्ट दिलेले, स्पेसिफाईज रेक्टँगल एरिया विथ 4 कोऑर्डिनेट्स. रेक्टँगलच्या 4 व्हॅल्यूज द्यावे लागतील तर तो तुम्हाला रेक्टँगल डिस्प्ले होईल. सर्कलला काय डिफाईन सर्क्युलर रिजन. इट रिक्वायर्स 3 कोऑर्डिनेट्स. 3 कोऑर्डिनेट्स द्यायचे ज्याच्या थ्रू आपल्याला सर्कल डिस्प्ले होईल. पॉलिगॉन डिफाईन अ पॉलिगॉन रिजन विथ कोऑर्डिनेट्स स्पेसिफाईंग ईच पॉईंट ऑन द पॉलिगॉन. इट रिक्वायर्स 4 कोऑर्डिनेट्स. पॉलिगॉनचा शेप जर डिस्प्ले करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड 4 कोऑर्डिनेट्स द्यावे लागतील तर आपल्याला पॉलिगॉनचा शेप डिस्प्ले होईल ऑन वेब पेज. आणि लास्ट आहे डिफॉल्ट. रिजन कवर्स विथ एंटायर इमेज, नो कोऑर्डिनेट्स आर रिक्वायर्ड. जर आपल्याला अख्खी पूर्ण इमेज मॅपमध्ये घ्यायची असेल तर तिथं तुम्हाला डिफॉल्ट कॉर्ड्स वापरायचे की ज्याच्या थ्रू अख्ख्याच इमेजला आपण इमेज मॅपमध्ये इन्क्लूड करू. ठीक आहे. सो बेसिकली एरिया टॅगचे 4 ॲट्रिब्यूट आहेत. href, शेप, अल्ट अँड कॉर्ड्स. हे 4ही ॲट्रिब्यूट. ह्या 4ही ॲट्रिब्यूटमधला एक ॲट्रिब्यूट आहे अल्ट की जो कंपल्सरी नाही आहे, बट हे बाकीचे तिन्ही तुम्हाला द्यावेच लागतील. त्याच्या थ्रू आपण इमेज मॅप क्रिएट करतो. सो href, शेप, अल्ट अँड कॉर्ड्स हे ॲट्रिब्यूट आहेत. तुम्हाला शेप ॲट्रिब्यूटच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्यात ज्या की रेक्ट, सर्कल आणि पॉली आहेत. ह्याच्यावरती 3 चॉईसमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. सो आता आपण एक्झाम्पल बघूया रिलेटेड टू इमेज मॅप. ठीक आहे. आता इथं बघा प्रोग्राममध्ये मी बॉडी टॅगपर्यंत तुम्हाला माहिती आहे की बॉडी टॅगच्या वरचं जे आहे ते आपण ॲज इट इज फॉर्मॅट आहे आपल्या प्रोग्रामचा HTML हेड, टायटल क्लोज, हेड क्लोज. बॉडी टॅगमध्ये मी एक H1 टॅग वापरला आहे की ज्याच्यामध्ये एक्झाम्पल ऑफ इमेज मॅप हे हेडिंग घेतले. त्याच्यानंतरचा बेसिक सब टॅग वापरला आहे ज्याला म्हटलं आहे IMG टॅग टू इन्सर्ट इमेज. आता बघा IMG टॅगमध्ये SRCमध्ये मी त्या इमेजचं नाव दिलं, हे लास्ट इयरला झालेलं आहे. बट इथं मी नवीन एक ॲट्रिब्यूट वापरला आहे ज्याला म्हटलं आहे यूज मॅप. ठीक आहे. सो यूज मॅप ॲट्रिब्यूटमध्ये मी जे नाव दिले हॅश इमेज मॅप. आपण पाहिलं होतं यूज मॅप ॲट्रिब्यूटच्या डिस्क्रिप्शनमध्ये की यूज मॅप ॲट्रिब्यूटला जे पण आपण व्हॅल्यू देऊ ते व्हॅल्यू हॅश सिम्बॉलने सुरू होते. ठीक आहे. आता यूज मॅपला मी इमेज मॅप असं नाव दिलं आणि अल्ट घेतला ट्युलिप. ठीक आहे. अल्ट ॲट्रिब्यूट वापरला तरी चालतो, नाही वापरला तरी चालतो. इमेज मॅपचा अल्ट ॲट्रिब्यूटचा यूज आपण लास्ट इयरला प्रॅक्टिकली बघितलेला आहे. सो आता आपण मॅप टॅग बघणार आहोत की ज्या मॅप टॅग थ्रू तुम्ही इमेजला मॅप करणार आहात. ठीक आहे. इमेज मॅप टॅगमध्ये नेम हा ॲट्रिब्यूट आहे आणि नेम ॲट्रिब्यूटमध्ये मग बघा मी इमेज मॅप नेम दिले जे की यूज मॅप ॲट्रिब्यूटमध्ये यूज केलेले. ते नेम सेम असलं पाहिजे जे की आपण यूज मॅपमध्ये यूज केलेले. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला समजले. आता मॅप टॅगमध्ये आपल्याला एक सब टॅग वापरायचा आहे ज्याला म्हणतात एरिया.
सो एरिया टॅगचे व्हेरियस टाईपचे ॲट्रिब्यूट आपण यूज केलेले आहेत. पहिला आहे href, की म्हणजे ह्या पर्टिक्युलर लिंकला मला रिडायरेक्ट होता येईल जेव्हा मी त्या पर्टिक्युलर रिजनवरती क्लिक करेल. आता शेपमध्ये मी काय घेतले, रेक्ट घेतले, म्हणजेच मला रेक्टँगल दिसला पाहिजे. त्या रेक्टँगलवरती क्लिक केल्यानंतर मला ह्या पर्टिक्युलर वेबसाईटला जाता आलं पाहिजे. रेक्टँगलचे आपण सांगितले होते 4 कोऑर्डिनेट्स द्यायचे. सो मी 4 व्हॅल्यू दिल्यात. ह्या व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही देऊ शकता. ज्या व्हॅल्यू तुम्ही द्याल तेवढ्या साईजचा रेक्टँगल डिस्प्ले होईल. फक्त कंडिशन एकच आहे की 4 कोऑर्डिनेट्स तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे एरिया टॅगचा अल्ट, की ज्याच्यामध्ये गुगल साईट म्हटलेले. जेव्हा तुम्ही त्या रेक्टँगलवरती जाल त्यावेळेस तुम्हाला गुगल साईट असा वर्ड डिस्प्ले होईल आणि जेव्हा त्याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही ह्या http://www.google.com ला व्हिजिट कराल. ठीक आहे. सो सेकंड एरिया टॅगमध्ये त्यांनी वापरले बघा hrefमध्ये page2.html. हे नॉर्मल HTMLचं आपलं पेज आहे की ज्याच्यावरती तुम्हाला रिडायरेक्ट होता येईल. अगेन त्याचा शेप काय असेल, सर्कल असेल. सर्कलचे पण तुम्हाला 3 कोऑर्डिनेट्स द्यायचे आहेत. जेवढे कोऑर्डिनेट्स द्याल त्या साईजचा तो सर्कल डिस्प्ले होईल. अल्टमध्ये वॉल ऑफ चायना दिले, सो ते वर्ड तुम्हाला डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर hrefमध्ये थर्ड एरियामध्ये मी शेप थर्ड वापरला आहे, ज्याला पॉली म्हटले. अगेन त्या पॉलिगॉनचे किती ॲट्रिब्यूट सांगितले होते आपण, 6 ॲट्रिब्यूट सांगितले होते. सो मी इथे ॲट्रिब्यूट दिलेले आहेत आणि त्याच्या थ्रू मला पॉलिगॉन डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण प्रोग्राम लिहू शकतो. तुम्ही एरिया हा एकच टॅग वापरू शकता, 2 वापरू शकता किंवा 3ही वापरू शकता. डिपेंड करतो तुम्हाला किती रिजन मॅप करायचेत आणि किती शेप डिस्प्ले करायचेत त्याच्यावरती. ठीक आहे. सो आउटपुटमध्ये बघा रेक्टँगल मॅप झालेलं आहे. जेव्हा माझा कर्सर ह्या रेक्टँगलच्या रिजनमध्ये जाईल आणि मी जेव्हा ह्या पार्टमध्ये क्लिक करेल तेव्हा मी www.google.com ह्या पेजला रिडायरेक्ट करेल किंवा व्हिजिट करेल. ठीक आहे. सो बेसिकली इमेज मॅप रिलेटेड आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं. ठीक आहे. तर इमेज मॅप क्रिएट करण्यासाठी HTMLमध्ये 2 टाईपचे वे आहेत. एक म्हणजे क्लायंट साईड इमेज मॅप आणि दुसरी म्हणजे सर्व्हर साईड इमेज मॅप. मग तुमच्या सिलेबसमध्ये क्लायंट साईड इमेज मॅप आहे. क्लायंट साईड इमेज मॅप तयार करण्यासाठी बेसिकली 3 टॅग वापरले जातात. पहिला म्हणजे IMG, दुसरा म्हणजे मॅप आणि तिसरा म्हणजे एरिया. IMG टॅगचा एक ॲट्रिब्यूट कंपल्सरी वापरावा लागतो ज्याला यूज मॅप म्हणतात. त्याच्यानंतर मॅप टॅगचा एक ॲट्रिब्यूट आहे त्याला नेम म्हणतात आणि एरिया टॅगचे href, अल्ट, शेप आणि कॉर्ड्स हे ॲट्रिब्यूट आहेत की जे यूज करून आपण क्लायंट साईड इमेज मॅप क्रिएट करू शकतो. एरिया हा सिंग्युलर टॅग आहे आणि मॅप हा कंटेनर टॅग आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इमेज मॅप विदिन HTML. ठीक आहे. सो आपण आज ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग ह्या चॅप्टरमधले लास्ट कन्सेप्ट बघणार आहोत, विच इज वेबसाईट होस्टिंग. आता बघा, इन धिस चॅप्टर वी हॅव सीन हाऊ टू क्रिएट अ वेबसाईट, बट जस्ट क्रिएटिंग ऑफ अ वेबसाईट इज नॉट सफिशियंट. One has to make the website available on the internet. These web pages are to be stored in the web server that are connected to the internet to be made available to others. म्हणजेच काय तर आपण बघा प्रोग्राम करतो वेगळ्या वेगळ्या टाईपचे. तुम्ही खूप सारे प्रोग्राम करता, रन करता, आउटपुट दिसतं. पण तुम्ही ज्यावेळेस त्या पर्टिक्युलर कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवरती शिफ्ट होता त्यावेळेस तुम्हाला ते प्रोग्राम त्या दुसऱ्या मशीनवरती दिसत नाहीत. का? कारण आपण जे पण प्रोग्रामिंग करतो ते लोकल मशीनला असतं आणि ज्या पण सगळ्या वेबसाईट्स आपण ओपन करतो थ्रू द इंटरनेट त्या सगळ्या सर्व्हरवरती स्टोअर असतात आणि ज्या ज्या वेबसाईट सर्व्हरवरती स्टोअर असतात त्या सगळ्या वेबसाईट्स आपल्याला पब्लिकली अवेलेबल असतात. कुठंही कधीही आपण त्या वेबसाईट्स बघू शकतो. सो बेसिकली दिस इज द कन्सेप्ट रिलेटेड टू वेब होस्टिंग. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमची वेबसाईट पब्लिक करता म्हणजेच काय करता तर ती वेबसाईट होस्ट करता थ्रू द एनी काइंड ऑफ सर्व्हर्स. म्हणजे ज्यावेळेस एखादी वेबसाईट होस्ट होते त्याच्यानंतर ती सगळ्या लोकांना इंटरनेटचा यूज करून बघता येते कुठंही कधीही. ठीक आहे. सो बेसिकली व्हॉट इज अ वेब होस्टिंग.
ठीक आहे. सो वेब होस्टिंग इज द सर्विस ऑफ प्रोव्हाइडिंग स्टोरेज स्पेस. द वेबसाइट इज मेड अवेलेबल ऑन द इंटरनेट विथ द हेल्प ऑफ वेब होस्टिंग. ठीक आहे. सो बेसिकली वेब होस्टिंग ही काय एक सर्विस आहे टू प्रोव्हाइड अ स्टोरेज स्पेस फॉर अ वेबसाईट ऑन अ सर्व्हर. आता मी नेहमी म्हणत असते बघा की आपली वेबसाईट सर्व्हरला आहे म्हणून तुम्हाला ती लोकली दिसते. सर्व्हर ही अशी प्लेस असते की ज्याचा पर्टिक्युलर एरिया आपल्याला ऑक्युपाय करावा लागतो आणि त्या ऑक्युपाय केलेल्या एरियामध्ये आपण आपल्या वेबसाईट रिलेटेड जे पण अपडेशन करू ते सगळे पब्लिक होतात. सो बेसिकली वेब होस्टिंग ही एक सर्विस आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला सर्व्हरवरती स्टोरेज स्पेस मिळते आणि त्या स्टोरेज स्पेसमध्ये जे पण तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला इंटरनेट थ्रू अवेलेबल होतात आणि त्या सगळ्यांना काय म्हणतात वेब होस्टिंग म्हणतात. ठीक आहे. सो बेसिकली व्हॉट इज अ होस्ट, वेब होस्ट. आता होस्ट म्हणजे काय ते आपण बघूया. आता आपण काय पाहिलं की वेब होस्टिंग म्हणजे काय, तर वेब होस्टिंग काय, इट इज अ वन टाईप ऑफ सर्विस ऑफ अ प्रोव्हाइडिंग स्टोरेज स्पेस. म्हणजे इंटरनेटवरती तुमची वेबसाईट दिसण्यासाठी जी पण स्टोरेज स्पेस अवेलेबल केली जाते त्याला म्हणतात वेब होस्टिंग. आणि वेब होस्ट म्हणजे काय, द कंपनीज दॅट प्रोव्हाइड वेब होस्टिंग सर्व्हिसेस आर कॉल्ड ॲज अ वेब होस्ट. आता बघा खूप साऱ्या कंपनीज असतात की ज्या आपल्याला वेब होस्टिंग रिलेटेड सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. सो अशा ज्या कंपनीज असतात की ज्या आपल्याला वेब होस्टिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांना काय म्हणतात वेब होस्ट. वेब होस्ट ओन अँड मॅनेज द सर्व्हर्स. These web servers offer uninterrupted इंटरनेट कनेक्टिव्हिटी. वेब होस्ट काय असतात, डिफरंट टाईप्सच्या कंपनीज असतात की ज्या आपली स्पेस सर्व्हरवरती मॅनेज करतात आणि आपल्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्यांना स्पेस प्रोव्हाइड करतात की ज्याच्या थ्रू आपण इंटरनेटचा यूज करून आपल्या सगळ्या फॅसिलिटी पब्लिकपर्यंत प्रोव्हाइड करतो. सो बेसिकली ज्या पण वेब होस्टिंग रिलेटेड फॅसिलिटी आहेत प्रोव्हाइड करतात ज्या ऑर्गनायझेशन त्यांना वेब होस्ट असं म्हणतात. ठीक आहे. सो आपण दोन कन्सेप्ट पाहिल्या विदिन वेबसाईट होस्टिंग इज वेब होस्टिंग अँड वेब होस्ट. सो वेब होस्ट काय आहेत की अशा ऑर्गनायझेशन आहेत की ज्या आपल्याला वेब होस्टिंगची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. आणि वेब होस्टिंग काय आहे, इट इज वन काइंड ऑफ अ सर्विस ऑफ अ प्रोव्हाइडिंग स्टोरेज स्पेस ऑन द इंटरनेट. ठीक आहे. सो वेब होस्टिंगचे टाईप्स आहेत. तर वेब होस्टिंग म्हणजे ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या आपल्या होस्टिंगला डिफरंट टाईप्समध्ये प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये वेब होस्टिंगचे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज शेअर्ड होस्टिंग, सेकंड वन इज अ फ्री होस्टिंग अँड थर्ड वन इज अ डेडिकेटेड होस्टिंग. ठीक आहे. सो टाईप्स ऑफ वेब होस्टिंगमध्ये पहिला टाईप आपण बघूया शेअर्ड होस्टिंग. इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह. इट गिव्ज डोमेन नेम टू युअर वेबसाईट. आता बघा जे पण शेअर्ड होस्टिंग असतं त्याच्या थ्रू आपल्याला डोमेन नेम मिळतं आपल्या वेबसाईटला. डोमेन नेम हे प्रत्येक वेबसाईटसाठी युनिक असतं. जसं की www.google.com हे डोमेन नेम एकाच वेबसाईटसाठी आहे, मल्टिपल वेबसाईट ते ऑक्युपाय करत नाहीत. सो शेअर्ड होस्टिंगमध्ये काय होतं की तुमच्या वेबसाईटला तुम्हाला डोमेन नेम मिळून जातं. इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे एकदा तुम्ही डोमेन नेम विकत घेतलं की त्या डोमेन नेम थ्रू आपण होस्टिंग करू शकतो. सो इट प्रोव्हाइड अ कॉस्ट इफेक्टिव्ह प्रॉफिट फॉर आवर वेबसाईट. एकदाच डोमेन नेम विकत घ्यायचं आणि लाईफ टाईम त्याच डोमेन नेमवरती वर्किंग करायचं आणि जे पण आपल्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या पब्लिक करायच्या थ्रू द शेअर्ड होस्टिंग. सेकंड टाईप ऑफ होस्टिंग आहे फ्री होस्टिंग. सो फ्री होस्टिंगमध्ये काय केलं जातं बघा, देअर आर सम होस्टिंग वेबसाईट्स विच प्रोव्हाइड यू अ फ्री होस्टिंग ऑफ वेबसाईट फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाईम. लिमिटेड पिरियडसाठी जे पण होस्टिंग आपल्याला फ्री मिळतं इट इज कॉल्ड ॲज अ फ्री होस्टिंग. जसं की बघा डिफरंट टाईप्सचे गेमिंग ॲप असतात की जे तुम्हाला ट्रायल पिरियडवरती मिळतात ज्याला म्हणतात फ्री ऑर अ ट्रायल पिरियड गेम. 30 डेजचा ट्रायल पिरियड असतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा तो ट्रायल पिरियड एक्सपायर होतो त्याच्यानंतर तुम्हाला ते म्हणतात की यू हॅव टू रजिस्टर ऑर पे टू
प्ले कंटिन्यू दॅट पर्टिक्युलर गेम. मग सेम लाईक आहे, तुम्हाला पर्टिक्युलर ट्रायल पिरियडसाठी वेब होस्टिंग फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जातं आणि जेव्हा तुमचा ट्रायल पिरियड एक्सपायर होतो त्याच्यानंतर तुम्हाला त्या वेब होस्टिंग रिलेटेड पैसे पे करावे लागतात किंवा त्याचे जे चार्जेस असतात ते भरावे लागतात आणि मग आपल्याला ते होस्टिंग यूज करता येतं किंवा ते स्टोरेज स्पेस यूज करता येते. आता थर्ड टाईप ऑफ वेब होस्टिंग आपल्याला बघायचं आहे, इट इज डेडिकेटेड होस्टिंग. दीज आर पेड होस्टिंग सर्व्हिसेस फॉर लार्ज वेबसाईट. म्हणजेच काय, तुमची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला ग्लोबल करायची आहे आणि खूप मोठ्या साईजची तुमची वेबसाईट आहे, लाईक 20 GB 40 GBची तुमची वेबसाईट आहे, तर अशा वेबसाईटसाठी आपण डेडिकेटेड होस्टिंग यूज करतो की जिथं तुम्हाला पर्टिक्युलर वेब होस्टिंगसाठी काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्याशी रिलेटेड असणारी अमाऊंट पे करावी लागते आणि मग आपल्याला त्या पर्टिक्युलर स्टोरेज स्पेसचा यूज करता येतो. सो बेसिकली हे 3 टाईप आहेत वेब होस्टिंगचे, शेअर्ड होस्टिंग, फ्री होस्टिंग अँड डेडिकेटेड होस्टिंग. सो वेब होस्टिंगमध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन बाय वेब होस्ट, देन टाईप्स ऑफ वेब होस्टिंग विचारलं जाऊ शकतं. सो ह्या कन्सेप्ट नोटबुकमध्ये लिहून काढा. आत्तापर्यंत आपले जेवढे पण पॉईंट झाले रिलेटेड टू ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग, आय होप की तुम्ही सगळ्या नोट्स आणि त्याच्याशी रिलेटेड प्रोग्रामचे एक्झाम्पल्स नोटबुकमध्ये लिहिले असतील. ज्या पण असाइनमेंट मी तुम्हाला PDF थ्रू पाठवते आहे त्या असाइनमेंट तुम्ही करतच असाल. असाइनमेंटसाठी सेपरेट नोटबुक असेल, प्रोग्रामसाठी सेपरेट नोटबुक असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या असाइनमेंट्स सॉल्व करत असाल. तर आज आपण ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग रिलेटेड हे लास्ट सेशन पाहिलं. पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला कुठल्याही पॉईंट रिलेटेड काही डाऊट असेल तर तो आपल्या ग्रुपवरती रेज करा, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल. प्रोग्राम रिलेटेड एक सांगायचं आहे की प्रोग्रामचं प्रॅक्टिस तुम्ही करत राहा. जेवढे प्रोग्राम तुम्ही लिहाल तेवढं तुमचं प्रॅक्टिस होईल. ज्यांच्या घरी कम्प्युटर आहे त्यांनी प्लीज कम्प्युटरवरती हे सगळे प्रोग्राम ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे प्रोग्राम आणि त्याच्याशी रिलेटेड थिअरी व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला फर्स्ट चॅप्टर रिलेटेड सगळ्या गोष्टी समजल्या असतील. थोडा लेंदी चॅप्टर आहे बट इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर बोर्ड एक्झाम. ठीक आहे. सो टुडे वी आर एंड विथ फर्स्ट चॅप्टर आणि फर्स्ट चॅप्टरमध्ये ज्या पण डिफरंट टाईप्सच्या ॲक्टिव्हिटी आपण पाहिल्या, टॅग्स पाहिले, ॲट्रिब्यूट पाहिले, CSS पाहिलं, CSSच्या व्हेरियस प्रॉपर्टीज पाहिल्या, त्याच्यानंतर वेब होस्टिंग पाहिलं, ऑडिओ व्हिडिओ टॅग पाहिले, त्याच्यानंतर इमेज मॅपिंग पाहिलं. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. नोट्स कंप्लीट करा. कुठल्या पॉईंटला काय प्रॉब्लेम असेल तर तो मला विचारा आणि ग्रुपवरती आपल्या क्वेश्चन रेज करा. तुमच्या क्वेश्चनला तिथं ॲन्सर मिळून जाईल. ठीक आहे. सो थँक्यू.